नमस्कार मित्रांनो, मी गणेश सावत करता एज्युकेशन फिशिंग या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण वळाला कांडाळ घेऊन निघालोय मासे पकडायला. म्हणजे मित्रांनो, आज आपल्याकडे ऊन मस्त पडलंय, म्हणजे एकदम भारी ऊन पडलं मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो, आज आपल्याला गळाला मासे हुकअप नाही होणार आणि शक्यतो आपण कांडाळच घेऊन जाऊया. कारण मित्रांनो, आपल्याला कांडाळीला मासे भेटतील. त्यासाठी मित्रांनो, आपण कांडाळ घेऊन जाऊया वळाला. आणि जर का मित्रांनो आपल्याला थोडेसे मासे भेटलेत तर आपण घरी येऊन एक रेसिपीसुद्धा बनवूया. आणि मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मित्रांनो, आपण जाऊया वळावर आणि तिथं गेलो तर मित्रांनो तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ दाखवतो, आपल्याला मासे भेटतात किंवा नाही ते. चला तर मित्रांनो, आपण लगेच जाऊया. मित्रांनो, आपण वळावर पोचलोत आता. तुम्हाला बघा मित्रांनो, आपण वळावर पोचलो. बघू आता मित्रांनो, आपल्याला तिथं काय मासे भेटतात का. तर मित्रांनो, आपण पहिले जागा शोधूया कांडाळ टाकण्यासाठी. मित्रांनो, आपण इथं कांडाळ टाकूया. म्हणजे मित्रांनो, या जागेवर इथून इथं खालपर्यंत कांडाळ टाकू, बघू मासे भेटतात का. हे बघा मित्रांनो, आपल्याला लगेच एक मासा लागलाय आणि मित्रांनो आपला जाळ टाकून पण झालाय आता. बघ मित्रांनो, आपल्याला या जागेवर किती अजून मासे भेटतात ते. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आपल्याला मासे भेटले ते नाही ते. लगेच चेक करूया आणि लगेच मित्रांनो जाळ पण काढून घेऊ. मित्रांनो, एकदम छोटे छोटे लागले.
मोठ्या साईजचा एक खवले मासा लागला. पण मित्रांनो खवले वाटतं. याचा भान मळ्या मासा आहे. चला तर मित्रांनो आपण जाळं लगेच काढून घेऊ आणि बघू किती मासे आपल्याला लागले ते. मित्रांनो मी पूर्ण जाळ काढून घेतो तेव्हा तुम्हाला दाखवतो आपल्याला जाळ्याला किती मासे भेटले ते. मित्रांनो बघू शकता आपल्याला जास्त नाही पण 7-8 हे मासे आहेत. हे बघा मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी मासे आहेत या जाळ्याला. अजून एकदा मित्रांनो आपण टाकून बघू आणि लगेच घरी जाऊया. कारण मित्रांनो पाऊस आला आता हे बघा आणि आपण छत्री पण नाही घेऊन आलो. त्यामुळे मित्रांनो आपण एकदा टाकू आणि लगेच जाऊया. आणि मित्रांनो नंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला सगळं किती मासे भेटतात ते. मी मासे काढून घेतो पहिले. मित्रांनो आपले मासे काढून झालेत आणि एवढे काही जास्त नाही मित्रांनो 7-8च मासे लागतात. आणि मित्रांनो बघू अजून एकदा जाळ टाकून बघू आपण किती भेटतात ते. मित्रांनो आपण आता वरती जाऊया म्हणजे घरी जायला सोपं होईल. मित्रांनो आपण आता वरती जाळ टाकायला निघालो आहे. आणि मित्रांनो आता आपण एकदा जाळ टाकूया कारण मित्रांनो पाऊस चालू झाला आहे आणि आपण ते छत्री घेऊन नाही आलो. कारण मित्रांनो पाऊस भरपूर चालू झाला तर आपला मोबाईल भिजला तर वाट लागेल म्हणजे नुकसान होईल आपलं. त्याच्यात मित्रांनो आपण आता एकदा जाळ टाकूया आणि तिथून जाळ काढल्यावर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे भेटतात ते. चला तर मित्रांनो मी पटापट वरच्या जागेवर जातो आणि जाळ टाकून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपलं शेवटचं जाळ पण काढून झालं आहे. इथं आपण काढून ठेवलं आहे. आणि मित्रांनो इथं आपल्याला बऱ्यापैकी मासे भेटतात म्हणजे जवळजवळ 25 ते 30 मासे आपल्याला या ठिकाणी भेटल्यात. कारण मित्रांनो आपल्याला जाळ असल्यामुळे आपल्याला माळेश मासे आणि टोकी मासे पण भरपूर भेटल्यात. तुम्हाला मी आता दाखवतो बघा. मित्रांनो आता बघा तुम्ही हे बघा मित्रांनो आपल्याला 2दा जाळ्या टाकल्या तरी एवढे मासे भेटले. भरपूर मासे भेटलेच मित्रांनो आपल्याला. चला तर मित्रांनो आपण आता घरी जाऊया आणि मित्रांनो आपण जे आता मासे पकडले त्यांची कुकिंगसुद्धा करू. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल. मित्रांनो आपण पहिले मासे साफ करून घेऊया या पद्धतीने. मित्रांनो आपले सर्व मासे साफ करून झाले बघा. या प्रकारे मित्रांनो आपण मसाला टाकणार आहोत. आणि मित्रांनो माशामध्ये लसूण जरा जास्त टाकायचा.
मित्रांनो फ्राय होत तोपर्यंत आपण माशांना मसाला लावून घेऊ. लसूण जरा जास्त टाक. मित्रांनो आपण 4-5 मिनिटं असेच फ्राय होऊन देऊया. नंतर पाणी टाकू त्याच्यामध्ये थोडंसं. मित्रांनो आपण बघू आता. हे बघा मित्रांनो मस्तपैकी शिजले. आता आपण पाणी टाकून देऊया थोडंसं. मित्रांनो टाकू जास्त नाही कारण तो टेस्ट येणार नाही, त्यासाठी मित्रांनो कमी पाणी टाकूया आपण. हे बघा मित्रांनो आपले मासे तयार झाले, म्हणजे आपले कालवण तयार झाले. मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला जाऊ नका. भेटू मित्रांनो अशाच आणखी एका नवीन व्हिडिओ.